ह्याच्यामध्ये पाय पडलं. तुम्हाला पण घाल पण घाल. तर आम्ही असंच व्हिडिओ काढत होतो तर ते म्हटले की त्यांनी दिला स्वतःहून मला हे घाला आणि फोटो फोटो काढून घे. असली कार बघायची का तू? हो बघायची आहे मला कार. चल जा फोन करायचे. माझं काय करून आहे ना इथे ना लोक लहान मुलांना खेळवायला आणतात माहिती का? मी पण आणले ना तुला. हॅलो गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे सॅटर्डे आणि परत आम्ही आलो होतो आमच्या फेवरेट मॉलमध्ये नेक्सस मॉलमध्ये. सीवूड स्मॉल त्याला तुम्ही सगळेजण म्हणतात. तर आता आम्ही बघणार आहे आज काय शॉपिंग जमतंय का, कारण जी लास्ट पार्ट मध्ये तुम्ही बघितलं होतं की तिची शॉपिंग राहिलेली होती. हो तर आज वेस्ट साईडला काहीतरी अजून कुठेतरी सेल आहे. सगळीकडे सेल आहे. हा, तर आज आम्ही बघणार आहोत तिथं तिला काय भेटते का आणि तिचं चॅलेंज कम्प्लीट होतंय का हे पण बघू. हो. पण सध्या आधी पेट पूजा करूया, कारण खूप भूक लागली भूक लागलेली आहे आणि नाश्ता वगैरे काय केलं नाही. काहीच केलेलं नाही आणि आता लंच टाइम झाला तर सो आम्ही लंचच करणार आहे डायरेक्ट. आज आम्ही थाळी ट्राय करतोय मन भावन हॉटेलमध्ये. मस्त सुंदर राजस्थानी थाळी. बहुत सारा आइटम है इसमें. पंजाबी आणि गुजराती मिक्स आहे असं. राजस्थानी कट्टा राजस्थानी कट्टा. खूप सारे आइटम आहे व्हेज थालीमध्ये. गुजराती क्या आहे? गुजराती कढी कढी. कढी ओके. गुजराती दाल दाल गुजराती है. ओके. मन भावन थाली मन भावन थाली प्रीमियम थाली. प्रीमियम थाली आहे ही. तर एवढी गर्दी आहे. फेमस थाली आहे मन भावन थाली आहे. आता जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हाच आम्ही दाखवेल. थोडी पुढे पण आलेली आहे. पुरणपोळी अच्छा, पुरणपोळी पण आहे. छोटीसी. ये क्या हा, पुरणपोळी. घी घालून हा डाल कम्प्लीट थाली कम्प्लीट. कम्प्लीट पापडा आहे का? ओके साखर पण म्हणजे किती सामान आहे बघायचं. आयटम 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ऐक, 9 तर हेच आहे. गुजराती मिक्स हा, सगळं. तुम्ही पण ट्राय करू शकता यार. सीवूड स्मॉल आल्यानंतर अनलिमिटेड थाळी आहे आणि कॉस्ट पण बजेटमध्ये आहे. असं काय हे नाही आहे. कॉस्ट वगैरे आम्ही तुम्हाला परत सांगतो. आधी सध्या एन्जॉय करतो है ना. टेस्ट करून सांगा. येस, झाली वाटतं. झाली आता कम्प्लीट. तर आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी वाटते. टेस्ट कर कसं मजा वाटते. मला मी खूप एक्साइटेड आहे. चला. ठीक आहे चला. टेस्ट एवढी बढिया आहे ना याची, एक नंबर. म्हणजे वरती नाही. अनलिमिटेड थाळी जर खूपच वरती आहे. फॅमिली सोबत आला तर एकदा ट्राय करा नक्की. मी रेकमेंड करू शकतो याला. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो इथे त्यामुळे आम्हाला माहित नव्हतं कसं आहे का. बघू म्हटलं आपण ट्राय करूयात. मस्त आहे पण. खूप छान आहे. खूप बघू शकता इथे सगळेजण फक्त थाळी खाले. म्हणजे फक्त थाळीच आहे. थाळीच त्याची बेस्ट थाळी ती मला खूप आवडली. त्यांचा हॉटेल पण मस्त आहे. Ambience पण खूप छान आहे. पनीरची भाजी किती मस्त लागते बघ. हा, पनीरची भाजी. सगळ्याच भाजी टेस्टच खूप छान आहे त्यांच्या. आता आम्ही खातो देख. पूर्ण. आता खूप मस्त आहे. तुम्हाला नंतर सांगतो अजून याच्यामध्ये काय. एवढं खाल्लंय ना जागेवर झोप येणार आहे. अक्षू तर बघा तुम्हाला दाखवतो. अक्षूची मी एकदम आवड झालेले. झोपली काय. जेवण करत करत झोपली होती एकदम. खूप जास्त जेवण झालं. आणि थाळी खूप मजा येते. एक नंबर. ही थाळी मी खूप दिवसात खाल्ली असताना ट्राय केली म्हणजे. मन भावन ना. पण भाव आम्ही तुम्हाला दाखवूच. हॉटेल वगैरे खूप छान आहे. तसं इंटेरियर वगैरे त्याचं म्हणजे एंट्रन्स वगैरे ठीक आहे. सगळं मस्त आहे. तुम्हाला आवडेल. एकदा ट्राय करा. आहे ना. तुला कसं वाटलं. एका एक पदार्थाची चव अशी एक नंबर. एका एका पदार्थाची भाजी असू दे. स्वीट पण आहे एक नंबर. एवढी जेवण केलं ना तुला आता इथं उठून पण वाटत नाही. झोपली शकत नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाय पडलं. तुम्हाला पण घाल पण घाल. तर आम्ही असंच व्हिडिओ काढत होतो तर ते म्हटले की त्यांनी दिला स्वतःहून मला हे घाला आणि फोटो फोटो काढून घे.
कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर आहे, सगळं थाळी एक नंबर आहे. फिनिश केली हा मी तर फिनिश केली, पण एवढी झोप आली आता डायरेक्ट वाटतंय. तुम्ही पण ट्राय करा एकदा. हा. ठीक आहे, करणार का हा दोन्ही का करणार का सिस्टम भारी आहे ना. थँक्यू. मस्त फिलिंग आलं एकदम. काय विषय? थँक्यू थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. बघा मित्रांनो, आम्ही इथं आज मन भावन प्रीमियर थाली घेतलेली. आता बघा ही मुलगी वेस्ट साईड शोधते मागापासून. वेस्ट साइड मध्ये सेल लागलाय आणि माझे चॅलेंज कोण विसरेल? तुम्ही विसरला असेल. मी नाही मी तर सांगितलं त्यांना आज करायचंय, तर आता बघू ना आहे का नाही तिथं. सापडतच नाही घरी. आपण इतक्या वेळ इकडे आलोय तरी पण सापडत नाही लवकर कुठं काय आहे. तर सगळ्यात बेस्ट पार्ट मला इथला हा वाटतो, वरचा स्पेस काय माहिती एकदम खुल्ला. आज ओ माय गॉड कारचं. कुठली कार बघायची का? हो बघायची आहे मला कार. चल जा होंडाचे, माझं वेस्ट साइड होंडा सिटी आणि आम्ही हे वाटते मला. मला आधी वेस्ट साइडला यायचं. तुला वेस्ट साईडला जायचं आधी. ओके ठीक आहे चला, चला भेटलं तर बघूच आज, नाही तर काय भेटलीच बाकी पाहिजे. पण कुठं आहे वेस्ट साइड यार? एवढं नाही. बघू ना शोधू. तुला तिथं म्हणजे तुम्हाला तिकडं आहे त्याच रूटला आहे बोलली ना पुढं पुढं. तसं लिहिलेलं नाही. आम्ही कितीच वेळ झाला वेस्ट साईड शोधतो, वेस्ट साईड सापडत नाही. आता चेक करायला लागलं. सापडायला तर पाहिजे वेस्ट साईड. आता मला नाही वाटत तिकडे आहे वेस्ट साईड. ती थाली म्हणजे मन भरलं माझं, म्हणजे काय माहिती एवढं भारी, एवढं मजा आली मन तृप्त थालीमध्ये. करणारी थाली आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी तर सांगितलं तुम्हाला. आम्ही येणारच. आम्ही आता आधी तर बनवणार लिफ्ट तुम्हाला माहिती आहे ट्राय करते. यावेळेस म्हणलं आम्ही काहीतरी वेगळं ट्राय केलं. मन भावना मी ट्राय केलं. प्रीमियम थाली त्यांच्याकडे फक्त थाली आहे, म्हणजे असं मेनू नाही भेटणार तुम्हाला, डायरेक्ट थाली मिळणार आहे. चला ना. फायनली आम्हाला वेस्ट साईड इथं दिसलेला आहे. या मुलीने आम्हाला वरच्या फ्लोअरवरती फिरवत होती, खालच्या फ्लोअरला होतं कळलं ना. काय माहिती, मला वाटलं इथंच आहे. नाही बघ आता काय घेते की नाही, आहे का भेटते की नाही आधी बघ. अशा पद्धतीनं आज पण डिसअपॉइंटमेंट गुण मॅडम बाहेर आलेले आहेत. वेस्ट साईडनं त्यांना नाराज केलेला आहे, कारण त्यांना जे पाहिजे ते मिळालेलं नाहीये. सो चॅलेंज कंटिन्यू आहे. चॅलेंज अजून झालेलं नाहीये कम्प्लीट. चॅलेंज आता कम्प्लीट कधी होते काय माहित नाही. चला आज एक्झिबिशन आहे कारचं, ते पण बघतो. नॉर्मली होंडा कार आहे, होंडा सिटी असेल किंवा होंडा एलिव्हेट असेल, बघूया. बघा जाऊ. चला होंडा सिटी, न्यू वाली होंडा सिटी आली आहे ना. होंडा बोललो होता मी त्याला, बोललो की भाई शोरूम बद्दल घरी जायची वेळ आलेली आहे. आज ही चॅलेंज सुद्धा अपूर्ण राहिलेला आहे. ठीक आहे ना, माझं नेहमीच झालं. बघूया होत आहे का अजून दुसरीकडे कुठे भेटतात का. बोर झाला आता तुला, चॅलेंज काय कम्प्लीट होत नाही. थाळीमुळे झोप येते. आपण थाळी एक नंबर होती, बेस्ट थाळी ना. झोप आले माझं. हा ना. आणि आता मला खरं तर झोपेची गरज आहे, म्हणून आम्ही चाललोय हो. गडबडी करून. मस्त जाऊन आता झोपणार आहे. छान होतं भाई, एक नंबर आजचा दिवस स्पेंड झालेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल, आम्ही दुपारी मॉलमध्ये गेलो होतो. मन भावनची थाली ती खाल्ली आणि एवढी झोप आली, त्यामुळे आम्ही घरी आलो लवकर. काय बाकी शॉपिंग वगैरे गेली उडत सगळं, कारण माझ्या नवऱ्याला एवढी झोप आलेली. मग ते बोलले चल जाऊ दे, हा ना. बोला ना, आता काय झालं बोलायला. ते म्हणले चल 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 पटकन, चल चल चल, मला झोप लागल्यात, मला काय सुचत नाहीये, म्हणून आम्ही आलो पटकन घरी. झोप लागलेली पण तुला पण लागलेली. पण माझं असं काय नव्हतं, माझी शॉपिंग करू शकले असते.
फिरवलं असतं बिना कामाचं. हा मग तुम्हीच म्हणलं आता बास मला फिरवू नको आता मला खूप हे एवढं जेवण भारी झालं तर थोडं झोपायला वाम खुपशी घ्यायला पाहिजे ना. मग आम्ही मस्त 2 तास झोपलो. आता आम्ही चाललोय इव्हिनिंग वॉकला. आमच्या इथे एक छोटं नाही सॉरी छोटं काय म्हणते मी, एवढं मोठं गार्डन आहे. खूप मोठं गार्डन हा आहे. माहितीच आपण टाकलं ना ब्लॉग त्याचा तेव्हा. तुम्हाला माहिती असतं मागच्या ब्लॉग सुद्धा बघू हा शकता. त्यात तर पण आहे. तिथे इव्हिनिंग वॉकला चाललोय. खूप मस्त मजा येते एक नंबर. फ्रेश वाटतं आणि बघू आता काय रात्री जेवणाचं तर मला वाटत नाही काय, कारण थाळी अजून एकदा थाळी खायला वाटतं मला. नाही खरंच खूप टेस्ट छान वगैरे होते मस्त. प्रत्येक जे मेन्यू त्यांचं मेन्यू होता छान होता आणि प्रत्येक पदार्थाची चव एकदम छान होती. त्यात सगळं मिक्स होतं म्हणजे पंजाबी, गुजराती आणि पुरणपोळी, छोटी पुरणपोळी पण केलेली त्यांनी. त्यामुळे महाराष्ट्रीयन पण. थाळी तुम्ही vlog दिला तुम्हाला बघितलं असेल. हा एक नंबर होता आणि आमची इच्छा आता मी परत परत इथे जाणार आहे असं. खूप छान जर तुम्ही मस्त मुंबईत मस्त. असाल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सीवूड्स. सीवूड्सला तुमच्याकडे पण कुठं मन असेल ना कुठेतरी, आपल्याला माहित नाही, आपण इथे बघितलं म्हणून आपल्याला माहित झालं. दुसरीकडे पण असेल. मन भावन प्रीमियम थाली असं नाव आहे त्याचं, हा ना. झालं किती वेळ झालं मी इथं आवरून बसलीये. नेहमी मुलं बसतात आवरून आणि आमच्यात बघा का असं का. अरे मी आत्ताच उठलो ना जस्ट. मग तेच ना, सगळे उठले, मी तू कामावर. अगोदर उठली अगोदर उठलीस तू अर्धा तास, मग तुझं होणारच ना. मग काय मला आणि मी 5 मिनिटात झालोय, फक्त 5 मिनिटात. चला चला लवकर जाऊ, परत अंधार पडेल. चला ते बंद होईल परत. हा बंद पण होतं. गार्डन बंद पण होतं चला 7:30 जाऊ वाजता. पटकन. 7 वाजताच काहीतरी. हो. चला तर आता आम्ही आलेलो आहे वॉकला. बघा इव्हिनिंग वॉक चालू आहे. ह्या गार्डन मध्ये काय मग गर्दी असते. नेहमीच मोठी गार्डन आहे ना. वॉकिंग, म्हणजे स्पेशल ह्याच्यासाठी. एक्सरसाइज. हा मला दाखव. इकडे बसूयात का आपण एका ठिकाणी, वॉक करू थोडंसं आणि येताना करूया ना 5 मिनिटं. वॉक करू. वॉकला आलोय आपण आणि वॉक बसायचं कसं है ना. अब बोल ना. काय म्हणत होती. मी म्हणत थोडस वॉक करू मग बसू. वॉक करायचं म्हणते मग लगेच म्हणते जागा कुठे बसायला वॉकला आले की. हा ठीक आहे आणि बसायचं कुठे लगेच. ठीक आहे ना, एवढं काय मग लगेच. ठीक आहे चला तुला वॉक करूया. एक्सरसाइज मस्ट थोडासा तर. म्हणजे ऍटलिस्ट वीकेंड म्हणजे रोज तर नाहीच. वीकेंड तरी चांगलं. चालू तर शकतो आपण ना. येस. सकाळी यायला पाहिजे आपण खरं. बघू उद्या मॉर्निंगला जमलं तर येऊया. पाहिजे. हा मॉर्निंगला येऊ द्या. आता पाऊस पण नाही त्याला भारी वाटतं जरा. चला इकडे. एवढी स्पेस आहे तरी पण हिला जागा शोधायची बसायला. अख्खा परिसर तोच आहे सगळीकडे. गार्डन सगळं चांगलं आहे इथं. काय किती बेस्ट गार्डन आहे हे नवी मुंबईतलं. हो. इथं सगळे लहान मुलंच दिसतात खेळायला. अरे जास्त करून आहे ना इथे ना लोक लहान मुलांना खेळवायला आणतात माहिती का. मी पण आणले ना तुला. तू पण आमचं छोटच आहे. नाही बरेच बघा सगळ्यांसोबत लहानच मुलं छोटे. तुम्ही मला असं अर्धच घेतो, मला तर नीट येत. तर आम्हाला एक जागा मिळाली चांगली मस्त आणि म्हणजे सगळे एवढे निवांत छान बसलेत ना एकदम. म्हणजे फॅमिली टाइम असो, मी टाइम म्हणजे कपल टाइम काय असेल ते एकदम छान येतं. एकदम निवांत निसर्गाचं म्हणजे सगळं पक्षीचा आवाज वगैरे असं येतंय. बरं झालं जवळच आपल्याला आणि मस्त वाटतं. स्ट्रेस कमी होतो डायरेक्ट इथं आलं की. असं अशी मस्त चटई बिटई आणली आणि लॅपटॉप वगैरे बसलेत निवांत. एक कपल आहे. आउटिंगला जात नाही का आपण असं हा. आउटिंग टाइप आणि केलं. laptop स्नॅक्स वगैरे वगैरे घेऊन निवांत आलेले मस्त. आहेत ते. आपण पण असं करूया. करू आपण स्नॅक्स वगैरे घेऊन. आणि इथं घाण पण नाही करत आहे कोण. ज्याचं त्याचा कचरा घेऊन जातात स्वतः. त्यामुळे चांगलं आहे. स्वच्छता खूप आहे ह्या गार्डन. खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात स्वच्छता आणि एक नंबर वातावरण आहे. तिथं बॅडमिंटन खेळतात लोक. तेच तर चांगलेच आहेत माझे ऑलवेज. हे बघा देवगण. अरे आता तर जास्त खराब झालं तुझ्यामुळे येडे. मी म्हटलं चांगलं कर. मी काय तुम्हाला हात पण लावला केसाला, तुम्ही हात पण नाही लावले केसाला. ठीक आहे चला. काय चाललं कुठं चाललं आता बसायचं काय चालायचं. तर आता किती मिनिटं चाललो आपण, 30 मिनिटं चाललो असलं ना. अर्धा तास चाललो. अर्धा तास चाललो मस्त चांगलं वाटलं आणि आता थोडं दमलो म्हणून बसलोय. कंटाळा आला थोडासा. थोडीशी हवा वगैरे येते. रेस्ट घेऊया थोडा 20-25 मिनिटं. मग वॉक करू मग बॅक टू होम. परत वॉक करायचा थोडासा जाता वॉक होणारच आहे. गार्डन एवढं मोठं की वॉक होणारच आहे. कसं म्हणतो मग वॉक होणारच आहे तेवढा. गाडी पार्किंग कुठे लांब आहे तिकडे. लांब आहे होणारच आहे ना. मग करू थोडी असं करू म्हणजे स्पेशल करू. बरं स्पेशल करू नाही, वॉकिंग करू म्हणजे पार्किंग कडे. मित्रांनो आम्ही व्लॉग एंड करायचं राहून गेलो कारण इव्हिनिंग वॉक नंतर ना काहीच शूट नाही घेता आला मला कारण बरीच कामं होती. त्यामुळे इथंच आता एंड करतोय खरं तर हा ब्लॉग इथेच एंड होतोय.
तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय. बाय.